पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे। कृत्रिम गर्भधारणा केल्यामुळेच गुंतागुंत झाल्याचं आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांनी म्हटलंय। प्रेग्नंट न राहता बाळ दत्तक घेण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला होता असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। इतकंच नाही तर प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला असंही कदम यांनी म्हटलंय। सर काय सांगाल एकंदरीत ह्या प्रकरणाकडे कसं बघतात आणि तुम्ही थेट आता डॉक्टरांची बाजू मांडलेली आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे। पाहायला गेलं त्यांचा जो भिसेंचा मृत्यू झाल्याप्रमाणे अहवाल देखील येणं बाकी आहे। मिसेस भिसे यांचा जो मृत्यू झाला आहे तो खरोखरच अनफॉर्च्युनेट आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आमच्या संवेदना आहेतच। मात्र हे कुठंतरी का झालं हेही थोडंसं बघितलं पाहिजे की या रुग्णाला अगदी व्यवस्थितपणे डॉक्टरांचा सल्ला दिला गेला होता की तिला दोन्ही साईडच्या ओव्हरीचा कॅन्सर असल्या कारणाने त्याची कॅन्सरची ट्रीटमेंट जवळपास 3-4 वर्ष झालं होऊन तिला या आजारातून, या दुर्धर आजारातून बाहेर काढण्यात आलं होतं आणि तू प्रेग्नंट राहू नको आणि बाळ अडॉप्ट कर असं सांगितलं होतं। परंतु या डॉक्टरांचा सल्ला कुठंतरी मानण्यात आलेला नाही आहे आणि मग कृत्रिम गर्भधारणा करून प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। तर त्यामुळे ही गुंतागुंत याच्यामध्ये एक्सपेक्टेड होती आणि ती गुंतागुंत दुर्दैवाने झाली। एखादं बाळ अडॉप्ट केलं असतं तर यांच्या वंशाला दिवाही मिळाला असता आणि जे बाळ पोरकं होतं ज्याचे आई वडील कोणीच नव्हते त्या बाळाला एक चांगलं